छगन भुजबळ राज्यपाल होणार अशी पण चर्चा आहे. हो, माझ्या तोंडाला कुलूप लावायचा प्रकार आहे. अहो, राज्यपाल म्हणून मी करू काय? मी माझं काम आहे गोरगरिबांचं जे आहे, जिथे अडचण आहे त्यांच्यासाठी भांडणं. राज्यपाल होऊन मी भांडू शकणार आहे का? बोलू शकणार आहे का? मी काय राज्यपाल पदाचा काही अपमान करू इच्छित नाही. तो मोठंच पद आहे बाबा. नाही तर म्हणून परत राज्यपाल पदाचा अपमान केला मला. नाही. पण राज्यपाल पद म्हणजे जे आहे, ह्या ज्या गोष्टी मला करायच्या आहेत, करू इच्छितो आहे, ओबीसीचं आणि भटक्या विमुक्तांचं आरक्षण आणि संरक्षण, ते मी नाही करू शकणार नाही. त्यामुळे मी हे आहे असा मोकळा, तर ठीक आहे. छगन भुजबळांकडे आत्ता मंत्रिपद नाही, पण तरीसुद्धा छगन भुजबळ चर्चेमध्ये आहेत. एवढंच नव्हे, छगन भुजबळांची जी शक्ती आहे, क्षमता आहे, ती पण सर्वसामान्य लोकांना माहिती आहे. महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्ते सोबत आहेत. अशा वेळी छगन भुजबळ आता नेमकं करणार काय? कारण ते त्या पक्षामध्ये नाराज आहेत, पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत, अशा पण बातम्या येत आहेत. असं सगळं होत असताना नक्की भूमिका काय असणार आहे? काय नक्की सांगू त्याच्यावर एक शेर सांगतो आणि मग थांबूया आपण. सुना है आज समंदर में बड़ा गुमान आया है. सुना है आज समंदर को बड़ा गुमान आया है. उधर ही ले चलो अपनी कश्ती जहाँ तूफान आ गया है. बस त्या तुफानामध्ये जायचं आहे आणि लढायचं आहे. तुम्ही ज्या फुले शाहू आंबेडकरी विचारसरणीचा कायम पुरस्कार केला, या फुले शाहू आंबेडकरी विचारधारेसाठी भविष्यातली एकूण सामाजिक राजकीय वाटचाल कशी असेल, कशी असावी असं तुम्हाला वाटतं? अजित पवारांच्या सोबत तुम्ही भाजपसोबत गेलात, भाजपची एक वेगळी विचारसरणी आहे. अशा वेळी या विचारसरणीला भवितव्य काय, या राजकारणाला भवितव्य काय? असं आहे की आता सगळे जे आहेत फुले शाहू आंबेडकरांना मानायला लागलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो की फडणवीस आणि शिंदे त्यावेळेला आम्ही अजित पवार बाहेर होते. मी मागणी केली की मंत्रालयामध्ये छत्रपतींचा प्रतिमा आहे, बाबासाहेब आंबेडकरांची आहे, राजमातेची आहे, जिजाऊंची, पण फुले शाहू आंबेडकरांची नाही. आपलं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंची नाही, बाबासाहेबांची आहे. त्यांनी तिथे सांगितलं आम्ही करणार. ताबडतोब त्यांनी त्या 2 प्रतिमा आज मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर तुम्हाला दिसतात. भिडेवाडा एवढ्या वर्षाचं ते सगळं चाललं होतं. मी त्यांना सांगितल्याबरोबर त्यांनी सांगितलं ताबडतोब याच्यावर मार्ग काढा. चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा त्याच्यात लक्ष घातलं. शेवटी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही लढलो, जिंकलो. आता प्राईम मिनिस्टर साहेबांनी जे भिडेवाड्याचं जे आहे भूमिपूजन केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर तो फुलेवाडा आहे, तिची जागा आम्हाला मिटिंगला साठी सुद्धा जागा नाही. सगळं तिथले 800 जे आहेत लोक, त्यांना काही त्यांचे जमीन जागा पैसे काय घर बार देऊन त्यांना दूर करायचं आहे. परवाच्या दिवशी ह्या सरकारनं जे आहे काय 200 कोटी रुपयाचं जे आहे GR काढला. माझं काम करताय तो लोक फुले शाहू आंबेडकरांनी मानायला लागलं. मला काय करायचं आणखीन? मला काही अडचण नाही ना मग त्यांच्यावर काम करायला. काय अडचण आहे आपल्याला? जर ओबीसीना ते सपोर्ट करत असतील, फुले शाहू आंबेडकरांच्या रस्त्यावर जर चालत असतील, तर आपल्याला काय अडचण नाही त्यांच्यावर काम करणं. त्यामुळे मला त्याच्यामध्ये काहीही अडचण वाटत नाही त्यांच्यावर काम करणं.